हॅलो डिअर स्टुडंट्स, कशा आहात सगळे विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रोकॅरियोटिक सेल पाहतोय, हे विसरलं नाही पाहिजे, नाहीतर काय शिकतोय हेच विसरून जायचं. बरोबर आहे की नाही? आपण काय पाहतोय? प्रोकॅरियोटिक सेल. आणि या प्रोकॅरियोटिक सेलला जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर जो आहे त्याचा म्हणजे बॅक्टेरिया ज्या असतात त्या बॅक्टेरियाची सेल आपण पाहतोय डिटेलमध्ये. मग आपल्याला काय पाहायचं? हे 11 कंपोनेंटची मी लिस्ट दिली होती तुम्हाला, सुरुवातीला सांगितलं सेल एनव्हलप. मग सेल एनव्हलप हे 3 लेयर्स पासून बनलेलं आहे. सगळ्यात बाहेरचं ग्लायकोकॅलॅक्स, मिडल वन इज द सेल वॉल अँड द इनर वन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ते कशापासून बनलंय, कसं दिसतं, सगळं डिटेल मध्ये पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण मध्ये उडी मारली, मध्ये पाहिलं सायटोप्लाझम असतं. बरोबर आहे. सायटोप्लाझम नंतर आपण तिसरा जो कंपोनंट आहे बॅक्टेरियल सेलचा, तो तिसरा कंपोनंट पाहूया. तो म्हणजे मेसोसोम. बारीक लक्ष द्यायचं, कानात जीव आणून ऐकायचं. कळतं? एकदम फ्रेश बसायचं, टवटवीत बसायचं आणि लाईव्ह क्लासरूम मध्ये बसल्यासारखं व्हिडिओकडे पाहायचं. चलो, आता हे जे मेसोसोम असतात, हाऊ डज दिस मेसोसोम लुक्स लाईक अँड वेअर दे आर प्रेझेंट. नेमकं सेल मध्ये कुठं प्रेझेंट असतात? आता लक्ष द्या, मी एक सेल काढतो, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच बॅक्टेरियल सेल. ही सेल आहे असं आपण समजूया, बॅक्टेरियल सेल आहे असं आपण म्हणूयात. बॅक्टेरियल सेलचं हे सगळ्यात बाहेरचं कॅप्सूल आहे, म्हणजे सगळ्यात बाहेरचं ग्लायकोकॅलॅक्स आहे. सेल एनव्हलप मधलं ग्लायकोकॅलॅक्स. इनर टू दी ग्लायकोकॅलॅक्स काय असतं? चलो बोलो. ग्लायकोकॅलॅक्सच्या मध्ये काय असतं? सेल वॉल प्रेझेंट असते. अगदी सहज सहज सांगतोय मी. सेल वॉलच्या मध्ये काय असतो? सेल वॉलच्या मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. कमॉन, काय प्रेझेंट असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या तिघांनी मिळून सेल एनव्हलप तयार केलेलं असतं. आणि याच्यामध्ये जो लिक्विड पार्ट प्रेझेंट आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणत असतो. हो की नाही? हो. चलो, आता बघा, हे आहे, आता सगळी काय नावं लिहित नाही मी पुन्हा. हे काय आहे? दिस इज दी ग्लायकोकॅलॅक्स. हे काय आहे? दिस इज दी सेल वॉल. आणि हे काय आहे? दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, प्रत्येक वेळी सगळं काही लिहित नाही मी. चलो, आता बघा, आपल्याला पाहायचंय मेसोसोम काय असतं, डिटेलमध्ये सांगतो मी. दिस मेसोसोम, आता नीट लक्ष द्या, दिस मेसोसोम इज ऍक्च्युअली द एक्सटेन्शन और इन ग्रोथ ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याची आतल्या बाजूला झालेली, अशा प्रकारे झालेली इन ग्रोथ आहे. हे आहे मेसोसोम. काय आहे मेसोसोम? मेसोसोम इज, पहिल्या वाक्यात काय सांगणार आपण? काय असतं मेसोसोम? इट इज, मेसोसोम इज, इट इज इन ग्रोथ. INGROWTH. इन ग्रोथ म्हणजे, इन म्हणजे मधली बाजू, ग्रोथ म्हणजे वाढ होणे, आतल्या बाजूनं झालेली वाढ. बरोबर आहे. मेसोसोम इज इन ग्रोथ ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनची आतल्या बाजूनं झालेली वाढ, ज्याला आपण म्हणतो मेसोसोम. जनरली प्रेझेंट इनसाइड दी सेल. कळतं की नाही? इट इज इन दी फॉर्म ऑफ, आणखी नेक्स्ट सेंटेन्स, हे कशाच्या स्वरूपात असतं? इट इज इन दी फॉर्म ऑफ. आता हे कशाच्या स्वरूपात असतं बघा? इन दी फॉर्म ऑफ व्हेसिकल्स, ट्युब्यूल. आता हे एकाच शब्दात, एकाच लाईन मध्ये लिहायचंय खरं तर, पण हे तुम्हाला थोडंसं समजायला सोपं जावं म्हणून मी असं लिहिलंय की हे जे मेसोसोम आहे ते व्हेसिकलच्या स्वरूपात असतं, ट्युब्यूलच्या स्वरूपात असतं किंवा लॅमिलीच्या स्वरूपात असतं. सर नाही कळलं, समजून सांगा, मग आम्ही कशासाठी आहोत? हे जे व्हेसिकल आहे, व्हेसिकल म्हणजे थोडंसं पिशवीसारखं, हे स्ट्रक्चर कदाचित असंही असू शकतं, एखाद्या पिशवीसारखं. लक्षात येतं का? हे असंही स्ट्रक्चर असू शकतं, कसंही. अरे कळतं का? हे स्ट्रक्चर असंही असू शकतं किंवा ते ट्युब्यूलच्या स्वरूपात असू शकतं. सर ट्युब्यूल कसलं असतं? तर ते अशा प्रकारे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असू शकतं. कळतं? किंवा ते लॅमिलीच्या स्वरूपात असू शकतं. सर लॅमिली कसं? तर हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर जर असेल तर याला म्हणतो लॅमिली. ओपन. लक्षात येतं की नाही? अरे कळतं का? ते व्हेसिकलच्या स्वरूपात असू शकतं, ट्युब्यूलच्या स्वरूपात असू शकतं किंवा लॅमिलीच्या स्वरूपात असू शकतं. कोण? मेसोसोम. काय असतं मेसोसोम? मेसोसोम इज द इन ग्रोथ ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन.
दॅट्स इट, सिंपल. दोन प्रकारचं मेसोसोम असतं, हे लक्षात आलं इथपर्यंत तुमच्या? नक्की कळालं. आपण पाहूया, दोन प्रकारचं मेसोसोम असतं. देयर आर 2 टाइप्स ऑफ मेसोसोम्स. लक्षात द्या, समजून घ्या. 2 टाइप्सचे मेसोसोम्स असतात, 2 टाइप्स. आणि हे जे 2 प्रकार आहेत ते 2 प्रकार कोणते बघा. पहिला प्रकार आहे सेप्टल मेसोसोम. I am using the black pen only. You can use the red or blue pen to mark the headlines. लक्षात येतं, हे हेडलाईन्स लिहिण्यासाठी तुम्ही लाल पेन वापरू शकता, निळा पेन वापरू शकता, पिवळा, ढवळा, जसला पाहिजे तसा वापरू शकता. नीट लक्ष द्या बघा, 2 प्रकारचं मेसोसोम असतं, सेप्टल मेसोसोम आणि लॅटरल मेसोसोम. सेप्टल मेसोसोम आणि दुसरा प्रकार खाली लिहितो मी इथं, लॅटरल मेसोसोम. काय असतं नेमकं सेप्टल मेसोसोम आणि काय असतं लॅटरल मेसोसोम? आता नीट लक्ष द्या. सेप्टा म्हणजे भिंत थोडक्यात, बरं का. सेप्टल मेसोसोम काय असतं? दिस सेप्टल मेसोसोम कनेक्ट्स, अशा प्रकारचं जर हे मेसोसोम असेल तर हे काय करतं? कनेक्ट्स प्लाझ्मा मेम्ब्रेन और आता न्यूक्लिओइड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय करतं? न्यूक्लिओइड आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये कनेक्शन देतं. सर न्यूक्लिओइड कुठं आहे? मी सांगितलं होतं प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो का? नसतो. मग त्याच्या न्यूक्लियस मध्ये असणारा सर जे क्रोमोझोम असेल किंवा डीएनए असेल हे कुठं असेल? तर इथं हे अशा पद्धतीनं क्रोमोझोम किंवा डीएनए. तर हे जे क्रोमोझोम्स अशा पद्धतीनं कॉईल झालेले असतात त्यांना न्यूक्लिओइड म्हणायचं. म्हणजे हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं, तर हे न्यूक्लिओइड प्रेझेंट असतं. आणि हा जो सेप्टल मेसोसोम आहे, हा आहे मेसोसोम. या सेप्टल मेसोसोमचं फंक्शन काय असतं? विच कनेक्ट्स द न्यूक्लिओइड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हा मेसोसोम जो आहे या न्यूक्लिओइडला आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला कनेक्ट करण्याचं काम करतो. दॅट्स इट. अरे कळतं की नाही? सो सिंपल आहे. आणि दुसरा प्रकार बघा, लॅटरल मेसोसोम. दिस लॅटरल मेसोसोम इज समवॉट अवे. काही प्रमाणात हा दूर असतो, विच डू नॉट कनेक्ट दिस न्यूक्लिओइड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आणि न्यूक्लिओइडला कनेक्ट करण्याचं काम करत नाही. मीन्स जोडो इंडियाचं काम कोण करतं इथं? मेसोसोम. बरोबर आहे का नाही? जोडाजोडी. बरोबर आहे का नाही? आमच्याकडे जोडाजोडीचं काम कोण करत असतो? कोण? ते लक्षात येतं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ बनवतोय ना मी, हा व्हिडिओ बनवत असताना या पॉइंट पर्यंत 4 वेळा लाईट गेली. कष्ट आहेत, संघर्ष आहे बाबांनो. डोकं फिनफिन करतं. आपण पूर्ण प्रिपेअर्ड असतो आणि अचानक लाईट जाते. होतो त्रास होतो. पण प्रत्येक वेळी तुमच्याही आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत ना, प्रत्येक अडचण ही आव्हान म्हणून स्वीकारायची आणि त्या आव्हानाला असा छातीचा कोट करून त्या आव्हानासमोर उभं राहायचं. त्याच्यासमोर अशा थाटात उभं राहायचं की त्या आव्हानाला वाटलं पाहिजे याच्या समोर नेक्स्ट टाइम उभं राहत असताना अडचणीचं स्वरूप थोडंसं मोठं करावं लागणार आहे, कारण हा माणूस जिगरबाज आहे. लक्षात येतं का? चलो आता बघा, दुसरा टाइप लॅटरल मेसोसोम मी सांगितलं की तो काय असा कनेक्ट करत नाही. पण या सेप्टल मेसोसोमचं सर फंक्शन काय असतं ते सांगा. लक्षात ठेवायचं, दिस सेप्टल मेसोसोम्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन दी डीएनए रेप्लिकेशन. याचं फंक्शन कुठं असतं? डीएनए रेप्लिकेशन. अँड दुसरं फंक्शन आहे सेल वॉल फॉर्मेशन. डीएनए रेप्लिकेशन अँड सेल वॉल फॉर्मेशन. व्हॉट डू यू मीन बाय डीएनए रेप्लिकेशन? याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो डीएनए असतो, डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, हे कुठं असतं हेही मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. प्रत्येक सेलच्या आता हा न्यूक्लिओइड जो आहे तो डीएनए पासून तयार झालाय, किंवा आणखीन एक पार्ट पाहायचा जिथं डीएनए असतो. हा डीएनए रेप्लिकेट होणं म्हणजे काय होणं? एकाचे 2 डीएनए तयार होणं म्हणजे ना कॉपी तयार होणं, याला म्हणायचं रेप्लिकेशन. हे कोण करतं? सेप्टल मेसोसोम याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. आणि दुसरं सेल वॉल फॉर्मेशन. हा जो मेसोसोम आहे याच्या बाहेर इथं आपल्याला पाहिजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचाच ही इनग्रोथ आहे आणि इथं सेल वॉल आहे. आणि ही सेल वॉल तयार करण्यामध्ये महत्वाचा रोल
सेप्टल मेसोसोम प्ले करतं. सो मग लॅटरल मेसोसोम तर असं काही कनेक्ट वगैरे काही करत नाही. डू नॉट कनेक्ट, लक्षात ठेवायचं. मग महत्वाची गोष्ट काय, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, इट हेल्प्स इन रेस्पायरेशन. कशामध्ये मदत करतं हे, रेस्पायरेशन मध्ये महत्वाचा रोल प्ले करतं. व्हॉट यू मीन बाय रेस्पायरेशन? काय असतं रेस्पायरेशन? ह्या सेल लेवल रेस्पायरेशन, ऑक्सिजन मध्ये घेणं आणि जो मध्ये ग्लुकोज आहे, ग्लायकोजिन आहे, याच्यापासून एनर्जी तयार करणं, कार्बन डायऑक्साइड मग याच्यामधून बाहेर सोडणं. ओव्हरऑल रेस्पायरेशन याला म्हणतात. हा रेस्पायरेशन नावाचा टॉपिकच आहे. तुम्हाला हळूहळू ह्युमन रेस्पिरेशन आहे, प्लांट रेस्पायरेशन आहे, त्याच्यामध्ये आणखीन गोष्टी क्लिअर होऊन जातील. हे 2 टाइप लक्षात आले. नेक्स्ट मेसोसोम नंतर तिसरा कंपोनंट पाहूया आपण. मजेशीर गोष्ट अशी आहे बाळांनो, मी व्हिडिओ बनवायला आहे ना दुपारी 12 वाजता चालू केलं होतं. आता वाजलेत किती तर 3:30, म्हणजे एवढा वेळ मध्ये लाईट आलीये गेलीये आणि व्हिडिओ कंटिन्यू झालाच नाही. लक्षात येतंय का? चलो काही हरकत नाही, तरी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, जसं मेसोसोम आहे तसंच काही जणांच्या बॉडीमध्ये क्रोमॅटोफोर असतं. चौथा कंपोनंट पाहूया आपण, क्रोमॅटोफोर. लक्ष द्या, क्रोमॅटोफोर. तुम्ही मात्र हे लिहित असताना सगळं सुटसुटीत लिहायचं. आता हा जो क्रोमॅटोफोर आहे हा जनरली कुठं प्रेझेंट असतो? दिस क्रोमा म्हणजे कलर. क्रोमा याचा अर्थ काय? कलर. हा काही सगळ्याच प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतो, बट प्रेझेंट दिस क्रोमॅटोफोर इज अ प्रेझेंट इन फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स. कसले प्रोकॅरियोट्स? फोटोसिंथेटिक. तुम्ही हा डायग्रामच्या ह्याच्यात घालू नका, हे सुटसुटीत लिहा. फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स म्हणजे काय हो? अशा प्रोकॅरियोटिक सेल ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. मग हे सर कोणामध्ये होतं? फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स. लाईक तुम्ही एका ओळीत बसवायचं हे सगळं. लाईक कोणामध्ये होतं हे? लाईक सायनोबॅक्टेरिया, अँड पर्पल. कसलं पल? पर्पल बॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया अँड पर्पल बॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो आपण. यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. बॅक्टेरिया आहे पण फोटोसिंथेसिस होतं, म्हणजे प्रकाश संश्लेषण होतं, म्हणजे फोटोलाईट ऍब्झॉर्ब केली जाते. बरोबर आहे, सनलाईट ऍब्झॉर्ब केली जाते आणि त्याच्यापासून फूड सिंथेसाइज केलं जातं. लक्ष द्यायचं रे. सायनोबॅक्टेरिया अँड पर्पल बॅक्टेरिया यांच्यामध्ये. ओके, तर मग हे तुम्ही लिहिलंच असेल. त्याच्यानंतर काय बघा, तर हे जे क्रोमॅटोफोर नावाचं स्ट्रक्चर, आता याच्यात असंच हे क्रोमॅटोफोर स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. काय होतं? ह्या क्रोमॅटोफोर मध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? लक्ष द्या बरं. पिगमेंट्स त्याच्या खालीच लिहायला देतो मी तुम्हाला. कसले पिगमेंट्स? तर फोटोसिंथेटिक पिगमेंट, म्हणजे फोटोसिंथेसिस साठी गरजेचे असणारे पिगमेंट्स. पिगमेंट्स याचा अर्थ लक्षात ठेवायचा, रंगद्रव्य, किंवा वरती टपरीवरती आपल्याला लिहून घ्यायचं. मग हे जे सायनोबॅक्टेरिया असतं, या सायनोबॅक्टेरियामध्ये कोणते रंगद्रव्य असतात? जे क्रोमॅटोफोर्स मध्ये प्रेझेंट येतात. ऍक्च्युअली काय? क्रोमॅटोफोर्स आर प्रेझेंट इन फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स. in some prokaryotes like cyanobacteria and purple bacteria. सायनोबॅक्टेरिया आणि पर्पल बॅक्टेरिया मध्ये हे जे क्रोमॅटोफोर नावाचं स्ट्रक्चर मी सांगतोय, जसं कसं असेल ते क्रोमॅटोफोर, ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करण्यासाठीच मदत करतं. मग फोटोसिंथेसिस साठी कशाची गरज असते? फोटोसिंथेसिस साठी फोटोसिंथेटिक पिगमेंटची गरज असते. पिगमेंट्स म्हणजे रंगद्रव्यांची गरज असते. आणि ते रंगद्रव्य सायनोबॅक्टेरियामध्ये कोणते असतात आणि पर्पल बॅक्टेरियामध्ये कोणते असतात हे आपण पाहू. तुम्ही सुटसुटीत लिहून घ्यायचं. सायनोबॅक्टेरियामध्ये असणारे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स हे एका खाली एक आणि इकडं असं, अशा पद्धतीनं कोणते असतात? तर सायनोबॅक्टेरियामध्ये असतं क्लोरोफिल ए, आणि दुसरं असतं, नाव फार महत्वाच्या, कॅरोटिनॉइड्स. ओके, क्लोरोफिल ए आणि कॅरोटिनॉइड्स. तर पर्पल बॅक्टेरियामध्ये कोणतं असतं? पर्पल बॅक्टेरियामध्ये असतं
बॅक्टेरियो क्लोरोफिल, बॅक्टेरियो फिओ PHEO फायसिन. ओके. आणि असतं कॅरोटिनॉइड. म्हणजे ही रंगद्रव्य या जर क्लोरोफिल ए आणि कॅरोटिनॉइड ही रंगद्रव्य या क्रोमॅटोफोर नावाच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील तर ते सायनोबॅक्टेरिया आहे आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या रंगद्रव्यामुळेच त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. दॅट्स इट. पर्पल बॅक्टेरियामध्ये जे क्रोमॅटोफोर प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये हे केमिकल्स आहेत, हे पिगमेंट्स आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. सोपं, फार सहज करून सांगतोय. आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघा नाही तर काही बघा, मी ज्या पद्धतीनं सुटसुटीत तुम्हाला शिकवतोय असं जर भेटलं ना तुम्हाला त्याची लिंक मला पाठवून द्या. कळतंय का? माझा ॲटिट्यूड असा असतो बाळांनो, जे द्यायचंय ते बेस्ट द्यायचं. एक गुड असतं, मग बेटर असतं, मग बेस्ट असतं आणि त्याच्यावरती उत्तरेश्वर शून्य असतं. लक्षात येतं का? चला, क्रोमॅटोफोर नंतर आपण नेक्स्ट कंपोनंट पाहूया. हे तुम्हाला समजलं असेल खूप चांगल्या पद्धतीनं. क्रोमॅटोफोर नंतर नेक्स्ट कंपोनंट आहे क्रोमॅटोफोर नंतर नेक्स्ट कंपोनंट आहे इन्क्लुजन बॉडीज. INCLUSION, इन्क्लुजन बॉडीज. आता लक्ष द्या, इन्क्लुजन बॉडीज काय असतात ते. आता याच्यामध्ये ह्या सायटोप्लाझम मध्ये अशा पद्धतीनं ग्रॅन्युल्स असतात, त्यांना म्हणायचे इन्क्लुजन बॉडीज. नॉन लिव्हिंग ग्रॅन्युल्स असतात. लिहायला जागा कमी पडते म्हणून मी हे पुसतो. चालेल. तुमच्याकडे मात्र डायग्राम ठेवायची. सायटोप्लाझम मध्ये अशा प्रकारे ग्रॅन्युल्स असतात. कसले ग्रॅन्युल्स म्हटलं यांना? नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव नसणारे स्टोरेज ग्रॅन्युल्स आर कॉल्ड इन्क्लुजन बॉडीज. नॉन लिव्हिंग स्टोरेज ग्रॅन्युल्स म्हणजे सजीव नसणारे पण स्टोरेज ग्रॅन्युल्स ज्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं अशा प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्यांना म्हणायचं आर कॉल्ड इन्क्लुजन बॉडीज. त्यांना म्हणायचं इन्क्लुजन बॉडीज. ओके. त्यांना म्हणायचं इन्क्लुजन बॉडीज. व्यवस्थित लिहून घ्यायचं सगळं. चलो. आणि त्याच्यानंतर बघा, आता ह्या ज्या इन्क्लुजन बॉडीज आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. 2 टाइप्स. सुटसुटीत लिहायचं. 2 टाइप्स ऑफ इन्क्लुजन बॉडीज. आणि हे जे 2 प्रकार आहेत ना इन्क्लुजन बॉडीजचे, ते 2 प्रकार कोणते बघा? इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स आणि दुसरा प्रकार असतो ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स. इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय आणि ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय. आणखीन थोडक्यात तुम्हाला सांगेल, वरती टपरीवरती लिहून घ्यायचं. इनऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं आणि ऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं. इनऑर्गॅनिक म्हणजे असे कंपाऊंड जे कार्बन शिवाय बनलेले असतात आणि ऑर्गॅनिक म्हणजे असे कंपाऊंड जे कार्बनने बनलेले असतात. लक्षात येते का? कार्बन कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं? जे कार्बन शिवाय बनलेले असतात. लक्षात येतं? असे 2 प्रकारचे इन्क्लुजन बॉडीज असतात. मग हे जे इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स आहेत, हे इनऑर्गॅनिक ग्रॅन्युलचे एक्झाम्पल पाहू आपण आणि हे जे ऑर्गॅनिक आहेत याचेही एक्झाम्पल्स पाहू. बघा, व्हॉल्युट्यून म्हणजे फॉस्फेट ग्रॅन्युल्स, फॉस्फेट स्टोअर करणारे ग्रॅन्युल्स. व्हॉल्युट्यून ग्रॅन्युल्स इथं हळूच लिहितो मी, याच्या पुढे लिहायचं ऍक्च्युली ते ग्रॅन्युल्स. आणि दुसरा आहे सल्फर ग्रॅन्युल्स. व्हॉल्युट्यून ग्रॅन्युल्स आणि सल्फर ग्रॅन्युल्स हे झाले इनऑर्गॅनिक टाईप. लक्षात येतं इनऑर्गॅनिकचे एक्झाम्पल्स. मग सर ऑर्गॅनिकचे एक्झाम्पल्स सांगा. ऑर्गॅनिकचं एक्झाम्पल आहे सायनोफायसिन, स्टार्च ग्रॅन्युल. सायनोफायसिन हे स्टार्च स्टोअर करणारं ग्रॅन्युल आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे
ग्लायकोजिन ग्रॅन्युल, ग्लायकोजिन नावाचा सबस्टन्स स्टोअर करणारे ग्रॅन्युल. हे नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस आहेत. मग कोणी फॉस्फेट स्टोअर करतं, कोणी सल्फर स्टोअर करतं. असे ग्रॅन्युल्स असतील तर त्यांना इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स म्हणायचं. कोणी स्टार्च स्टोअर करतं, कोणी ग्लायकोजिन स्टोअर करतं आणि असे जर सबस्टन्सेस असतील त्यांना ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स म्हणायचं. लक्षात येतं. 3 नंबरचा आपण आजचा कंपोनंट पाहिला, दॅट इज द इन्क्लुजन बॉडीज. ओके बेटा, नेक्स्ट पार्ट पाहणार आपण, 6वा पार्ट पाहणार, दॅट इज राइबोझोम. चलो हा 6 नंबरचा कंपोनंट पाहूया आपण, राइबोसोम्स. राइबोझोम्स. आता हे राइबोझोम्स काय आहेत, कशा आहेत आणि कुठं प्रेझेंट असतात. ओके, दीज राइबोझोम्स. आता जर आपण म्हटलं की ही एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, हे सेल एनव्हलप आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यात एकातच सेल, बाहेर ग्लायकोकॅलॅक्स आहे, सेल वॉल आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे मध्ये अशा पद्धतीनं सायटोप्लाझम आहे आणि हे न्यूक्लिओइड प्रेझेंट आहे. ओके, हे न्यूक्लिओइड आहे. तर ह्या सायटोप्लाझम मध्ये अशा पद्धतीनं ते वरच्या स्ट्रक्चर मध्ये जरी तुम्ही दाखवले तरी काय हरकत नाही, अशा पद्धतीनं हे राइबोझोम्स प्रेझेंट असतात. राइबोझोमचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. लक्षात येतं की नाही, हे राइबोझोमचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. कळतं का? असे वाळूच्या कणासारखे यांचे कण प्रेझेंट असतात. सर हे कुणी डिस्कव्हर केलं, एवढा अवघड कोणाला शोध लागला, एवढ्या खोलात कोण शिरतं? तर असतात बाबा असे काही लोक. लक्षात येतं का? बघा कोणी डिस्कव्हर केलं, डिस्कवर्ड बाय दिस राइबोझोम इज डिस्कवर्ड. डिस्कव्हर करणं म्हणजे शोध लावणं. कुणी शोध लावला? पुन्हा 2 फाटे फुटतात शोधांना सुद्धा. इन प्लांट, प्लांट मध्ये कुणी लावला आणि इन ॲनिमल्स, ॲनिमल मध्ये कुणी शोध लावला. मी सुटसुटीत करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इन केस ऑफ प्लांट इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट रॉबिन्सन. कुणी? रॉबिन्सन अँड ब्राउन. इन द इयर 1953, 1953 मध्ये लावला. तर इन केस ऑफ ॲनिमल्स इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट पॅलेट, PALADE, पॅलेट. कधी? इन द इयर 1955, 1955 मध्ये शोध लावला. अरे कळतं का नाही? अँड दीज आर, हे जे राइबोझोम्स आहेत, दीज आर द मोस्ट अबंडंट, म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात, अबंडंट म्हणजे मुबलक प्रमाण, मोस्ट अबंडंट म्हणजे सगळ्यात जास्त मुबलक असणारे, मोस्ट अबंडंट, त्याच्यानंतर सगळ्यात लहान असणारे म्हणून स्मॉलेस्ट. पण हे काही मेम्ब्रेन बाउंड नाहीये, त्यांच्या भोवती कसलंही मेम्ब्रेन प्रेझेंट नाही, म्हणून मेम्ब्रेन लेस, मेम्ब्रेन शिवाय असणाऱ्या सेल ऑर्गॅनिल्स आहेत, सेल ऑर्गॅनेली आहेत. लक्षात येतं का? दीज आर दी स्मॉलेस्ट मोस्ट अबंडंट मेम्ब्रेनलेस सेल ऑर्गॅनली. हे सगळे शब्द नीट साठी फार महत्वाचे आहेत. नीटच्या टेस्ट मध्ये तुम्हाला आपली एखादी टेस्ट झाली ना, मी आता तुम्हाला DPP अपलोड करून देईल, मग तुमच्या लक्षात येईल अरे खरंच हे फार अवघड असतं. कळतं का? मोस्ट अबंडंट स्मॉलेस्ट मेम्ब्रेनलेस सेल ऑर्गॅनली. कशापासून तयार झालेले असतात असले राइबोझोम्स? मेड अप, लक्ष द्या, मेड अप फ्रॉम RNA अँड प्रोटीन. हे RNA पासून आणि प्रोटीन, RNA म्हणजे राइबोज न्यूक्लिक ऍसिड पासून आणि प्रोटीन प्रथिनांपासून तयार झालेले असतात. अशा प्रकारचे हे राइबोझोम्स असतात. हे राइबोझोमचे ग्रॅन्युल्स आहेत. तुम्ही सेपरेट डायग्राम काढायची नाही, त्याच प्रोकॅरियोटिक सेलच्या डायग्राम मध्ये हे काढून द्यायचं. तिथंच वरती पाठीमागची डायग्राम, हे टिपके 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 राइबोझोमचे ग्रॅन्युल्स आहेत, ते दाणे आहेत, खडे आहेत. कळतंय का? छान. चलो आता बघा, हे जे राइबोझोम्स आहेत, दीज राइबोझोम्स आर अगेन ऑफ 2 टाइप्स. हे राइबोझोम सुद्धा 2 प्रकारचे असतात. लक्ष द्या बरं, राइबोझोम सुद्धा 2 प्रकारचे असतात. इथेच प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 2 प्रकारचे राइबोझोम्स असतात. 2 टाइप्स, 2 टाइप्स म्हणूया आपण. कोणत्या 2 प्रकारचे असतात? तर
चला, दोन प्रकारचे रायबोझोम्स असतात. आता हे जे दोन प्रकारचे रायबोझोम्स प्रेझेंट असतात, हे दोन प्रकारचे रायबोझोम्स कोणते दोन प्रकार समजून घ्या. बघा, तर पहिला प्रकार आहे फिक्स्ड रायबोझोम आणि दुसरा प्रकार आहे फ्री रायबोझोम. फिक्स्ड रायबोझोम सोपं आहे हा फार. फिक्स्ड रायबोझोम आणि इथं तेच फ्री रायबोझोम. तर मग फिक्स्ड रायबोझोम कोणाला म्हणायचं आणि फ्री रायबोझोम कोणाला म्हणायचं? दोज रायबोझोम्स विच आर अटॅच्ड टू दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. तिथे प्लाझ्मा मेम्ब्रेन, मागच्याच डायग्राम मध्ये हे सगळं ऍडजस्ट करायचं. प्लाझ्मा मेम्ब्रेनला चिटकून जे असतात त्यांना म्हणायचं फिक्स झालेले आहेत. फिक्स्ड टू, किंवा असं लिहूया अटॅच्ड टू रायबोझोम्स. अटॅच्ड कोणाला अटॅच झालेले? रायबोझोम्स अटॅच्ड टू कोणाला? प्लाझ्मा मेम्ब्रेनला. जे रायबोझोम्स प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच झालेले असतात त्यांना म्हणायचं फिक्स्ड रायबोझोम्स. आणि पुढचा टाइप आहे फ्री रायबोझोम्स, म्हणजे रायबोझोम्स फ्रीली सस्पेंडेड, म्हणजे सहज असं फ्री पडलेले. कुठं? इन सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये फ्रीली सस्पेंड झालेले. आता हे फ्री येत मधले त्यांना म्हणायचं फ्री रायबोझोम्स आणि जे प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहेत त्यांना काय म्हणायचं? कमन काय म्हणायचं? फिक्स्ड रायबोझोम्स. मी वर्गात शिकवल्यासारखं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. फ्री रायबोझोम्स आणि फिक्स्ड रायबोझोम्स तुम्हाला कळतंय ना रे सगळ्यांना? ओके, चलो. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इन द प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आणखीन पुन्हा दोन प्रकारचे रायबोझोम्स असतात, 70S आणि 80S टाइप ऑफ रायबोझोम म्हणतो आपण त्यांना. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S टाइपचा रायबोझोम असतो. इन प्रोकॅरियोटिक सेल, इन प्रोकॅरियोट्स 70S टाइप ऑफ रायबोझोम. कोणत्या प्रकारचा रायबोझोम? तर 70S टाइपचा रायबोझोम. 70S टाइप ऑफ रायबोझोम इज प्रेझेंट. सर हे नाही कळालं, हे समजून सांगा. 70S कशाला म्हणायचं? 70S कशाला म्हणायचं? 70S टाइप कशाला म्हणायचं? बरोबर आहे का नाही? तर हिअर यस डिनोट्स. यस चा अर्थ काय असतो बघा? यस डिनोट्स स्वेडबर्ग युनिट. SVEDBERG स्वेडबर्ग युनिट और सेडिमेंटेशन TATION सेडिमेंटेशन कोइफिशियंट. आता लक्ष द्या, स्वेडबर्ग हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. या स्वेडबर्ग युनिट म्हणतात 70S किंवा सेडिमेंटेशन कोइफिशियंट. म्हणजे हे काय असतं सर? सेडिमेंटेशन म्हणजे जर आपण ते फिरवलं ना सायटोप्लाझम मध्ये, जर रायबोझोम असा घुसडला ना, फिरवला ना, तर तो किती फिरतो, सेडिमेंटेशन तो ब्रेक किती होतो, याला म्हणायचं सेडिमेंटेशन रेट. फार डोकं लावू नका, पण यसचा अर्थ हे सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, स्वेडबर्ग. लक्षात येतं ज्यानं हे सेडिमेंटेशन एक्सप्लेन केलं होतं तो स्वेडबर्ग. 70S टाइप ऑफ रायबोझोम प्रेझेंट असतो. आणि ज्या युकॅरियोटिक सेल असतात त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा रायबोझोम हा 80S टाइपचा असतो. आणि हे 70S जो रायबोझोम आहे, दिस रायबोझोम इज मेड अप फ्रॉम 2 युनिट्स. लक्षात द्या, हा जो 70S रायबोझोम आहे त्याचे 70S हॅज 2 सब युनिट्स. 2 सब युनिट असतात. लक्षात द्या, हे 2 सब युनिट कोणते? तर एक लार्जर सब युनिट असतं आणि एक स्मॉलर सब युनिट असतं. जे लार्जर सब युनिट असतं ते असतं 50S आणि जे स्मॉलर सब युनिट असतं ते असतं 30S. तर तुम्ही बेरीज केली असेल 50 आणि 30ची, ती येते 80. बरोबर आहे का नाही? पण हे दोघं जोडल्यानंतर मी थोडक्यात एक्सप्लेन करेल. आता हे जे लार्जर सब युनिट असतं, हे लार्जर सब युनिट अशा पद्धतीने असतं. लक्षात द्या बरं, समजून घ्या. हे आहे लार्जर सब युनिट आणि एक सेपरेट याच्यानंतर दाखवतो ते आहे स्मॉलर सब युनिट. हे असं लक्षात द्या, हे लार्जर आहे, हे स्मॉलर आहे. हे दोघं जेव्हा युनाइट होतात तेव्हा हे लार्जरच्या मध्ये जाऊन अशा पद्धतीने हे स्मॉलर बसतं.
आणि मग 50 आणि 30 हे सेपरेट असताना मोठे असतील, पण 50 मध्ये जर 30 मिक्स केलं तर ह्या स्पेस मध्ये ऑक्युपाय केलं जातं आणि मग हे किती होतं 70s टाइप ऑफ रायबोझोम तयार होतो. हा कोणता आहे 70s टाइपचा रायबोझोम. हे आहे लार्जर सब युनिट, हे आहे स्मॉलर, हे आहे 50s, हे आहे 30s टाइप. अशा पद्धतीने हे रायबोझोम जर डोक्यावरून जात असेल ना तर तुम्ही सांगा सर एवढं खोलात जाऊन शिकवू नका, पण बाळांनो तुम्हाला डॉक्टर व्हायचंय कळतंय का. आणि ह्या कोरोनाच्या काळात माहितीये का फक्त महत्व कोणाला आहे डॉक्टरांना महत्व, बाकीच्यांना कुणीच कोणाला विचारत नाही. आणि जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आणि एवढा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल सर हे नाही लक्षात येतं आम्ही मराठी मीडियम मधून आलो फार अवघड जाते. अरे काय नाही बाळा, रोज तू बस घेऊन एक दिवस तुझ्या मेंदूला ते स्वीकारावंच लागेल की मला हेच शिकायचंय, मला असंच करायचंय, फार काय अवघड नाहीये कळतंय. मला तुम्ही फोन कॉल करू शकता, तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, मी तुम्हाला लाईव्ह टीच करेल, पुन्हा एकदा लाईव्ह सांगेल मी की तुला डाऊट काय येतो. लक्षात येतं. चलो आणखीन थोडासा पॉइंट राहिला रायबोझोम मध्ये, तर ते असे बाळांनो की हे जे रायबोझोम्स आहेत नीट लक्ष द्या, दीज आर द रायबोझोम्स, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेलिक्स. अशा पद्धतीने हे प्रेझेंट असतात, ग्रुपमध्ये असतात. 4 ते 8 जणांचा असा ग्रुप असतो त्यांचा. अशा पद्धतीने हे ते ग्रुपमध्ये हेलिकल. लक्षात द्या, लक्ष द्या. रायबोझोम्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेलिकल स्ट्रक्चर. हे हेलिकल स्ट्रक्चरच्या स्वरूपात प्रेझेंट असतात, हेलिकच्या स्वरूपात प्रेझेंट असतात. रायबोझोम्स प्रेझेंट, हे महत्वाची टर्म आहे, लक्ष द्या. रायबोझोम्स प्रेझेंट in the form of helical group. हेलिकल ग्रुप म्हणजे असा आटोळे वेटोळे घेतलेला ग्रुप. अशा पद्धतीने हे ग्रुप मध्ये प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणायचं, अशा प्रकारच्या रायबोझोमला म्हणायचं पॉली म्हणजे भरपूर, मेनी, पॉली रायबोसोम. त्याला काय म्हणायचं पॉली रायबोसोम, और किंवा त्यालाच म्हणायचं पॉलिसोम. हे तुम्ही असे जे पॉइंट असतात ना कॉल्ड, हे जे मी अंडरलाईन करतो हे वेगळ्या पेननं लिहित जा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. पॉलीरायबोसोम और पॉलिसोम. रायबोसोम्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेलिकल ग्रुप्स आर कॉल्ड पॉलीरायबोसोम और पॉलिसोम. अरे लक्षात येतं की नाही, कळतं का. अँड दिस पॉलीरायबोसोम किंवा रायबोसोम्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोम्स महत्वाची गोष्ट लक्षात द्या. आता हे पॉलीरायबोसोम मध्ये इथं सांगत होतो मी, पॉलिसोम और पॉलीरायबोसोम मध्ये हा जो हेलिकल ग्रुप असतो कंसात लक्षात ठेवायचं, एका हेलिकल ग्रुप मध्ये लिहायचं, एका हेलिकल ग्रुप मध्ये 4 ते 8 रायबोसोम्स असतात. नीटच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि हे जे रायबोसोम्स आहेत, रायबोसोम हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. कशासाठी मदत करतात, तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे मदत करतात. प्रथिन तयार करण्याची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये हे फार महत्वाचा रोल प्ले करतात. अँड दॅट्स वाय रायबोसोमला आणखीन काय म्हटलं जातं, इकडे वरतीच लक्षात ठेवायचं ते रायबोसोमच्या हेडिंग मध्ये. दॅट्स वाय रायबोसोम्स आर ऑल्सो कॉल्ड प्रोटीन तयार करण्याची फॅक्टरी. काय म्हणायचं, प्रोटीन फॅक्टरी. रायबोसोमला आणखीन काय म्हणतात बाळांनो, रायबोसोम्सला प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. आणखीन काय म्हणतात का, हो म्हणतात ना. काय म्हणतात, पॅलेट सायंटिस्टनं ऍनिमल सेल मध्ये डिस्कव्हर केलंय म्हणून यांना म्हणतात PALADE, म्हणजे पॅलेटचे पार्टिकल्स म्हणतात. कोणाचे काय म्हणतात, पॅलेटचे पार्टिकल्स ऑर ग्रॅन्युल्स. लक्षात येतं. दिस इज ऑल अबाउट द रायबोसोम. आपण रायबोसोम पर्यंत पोहोचलो. याच्यानंतर आपलं फिलाई राहिले, फिम्बरी राहिले, प्लाझ्मिड्स राहिले आणि फ्लॅजेला सुद्धा राहिले बरं का. प्रोकॅरियोटिक सेल मधलं कुणी प्रोकॅरियोटिक सेल एकाच लेक्चर मध्ये संपून देतं, पण आपल्याला असं नाही जमणार, आपल्याला नीट क्लिअर करायची. लक्षात येते. आज के लिए बस इतना ही. टाटा बाय बाय, स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड, स्टे होम.